जगभरात दरवर्षी सुमारे 1 अब्ज टन अन्न वाया जात असल्याची गंभीर बाब समोर आली असून यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. अन्न कचऱ्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात लक्षणीय वाढ होत असून मिथेनसारख्या घातक वायूंचे प्रमाण वाढत आहे. अन्न उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी, जमीन, ऊर्जा आणि मनुष्यबळ वापरले जाते. मात्र हेच अन्न वाया गेल्याने या सर्व संसाधनांचा अपव्यय होतो आणि हवामान बदलाच्या समस्येला अधिक चालना मिळते. अन्न वाया जाण्याची समस्या केवळ एका स्तरापुरती मर्यादित नसून घरगुती, हॉटेल्स, समारंभ तसेच वितरण व्यवस्थेमध्येही मोठे प्रमाणात आढळते. अनेकदा उरलेले अन्न फेकले जाते किंवा योग्य साठवणूक नसल्यामुळे खराब होते. एका बाजूला अन्नाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असताना दुसऱ्या बाजूला अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याने ही सामाजिक विषमता अधिक ठळकपणे समोर येते. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आणि विविध संस्थांकडून जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत. अन्न कचरा व्यवस्थापनासाठी नियम कडक करण्यात येत असून उरलेले अन्न गरजूंना पोहोचवण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था सक्रियपणे कार्यरत आहेत. झिरो वेस्ट संकल्पनेला प्रोत्साहन देत अन्नाचा योग्य वापर करण्यावर भर दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते अन्न वाया जाणे कमी करणे हे हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकते. आवश्यक तेवढेच अन्न तयार करणे, उरलेले अन्न योग्य पद्धतीने साठवणे आणि अन्नदानासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे या सवयी अंगीकारल्यास मोठा बदल घडू शकतो. एकूणच अन्न वाया जाणे ही केवळ वैयक्तिक सवय नसून जागतिक पर्यावरणीय संकट बनत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित होत आहे.